नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी, त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्ती या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. व्हिडिओ महत्त्वाची आहे पण धक्कादायक सुद्धा आहे. कारण मित्रांनो, आता आपल्याला हे जे अनुदान मिळतं हे अनुदान लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. तुम्ही सांगाल सर, जून महिन्याचा पैसे आमच्या खात्यामध्ये वाटप होणे खूप गरजेचं आहे, कारण आता महिन्याचा शेवटचा आठवडा येऊन एक 27-28 तारीख आली तरी सुद्धा पैसे वितरित झालेले नाही. त्याचबरोबर दिव्यांग जे बांधव आहेत त्यांचं जुलै महिन्याचा हप्ता आता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरित होणे अपेक्षित आहे. अशातच तुम्ही जर धक्कादायक बातमी देताय तर हे साफ चुकीचं आहे. कारण मित्रांनो, राज्य सरकार प्रशासनाने हे जे डीबीटी प्रणाली जी सुरू केलेली आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, तो जो काय पोर्टल आहे महा डीबीटी 2.0, या महा डीबीटी 2.0चं तांत्रिक काम हे पेंडिंग आहे, ते सॉल्व्ह झालेलं नाहीये. आपल्याला जी काय अगोदरची जी सामाजिक न्याय विशेष विभागाची वेबसाईट दिली होती त्या वेबसाईटवरती 21 तारीखचं नोटिफिकेशन आहे, परंतु हे 21 तारीख कधीच उलटून गेले तरी सुद्धा त्या ठिकाणी ती नोटीस निघाली नाहीये. आणि यातच एक महत्वाची अपडेट अशी समोर येते, ती म्हणजे आता हे जे काय 2.0 महा डीबीटीचं जे पोर्टल आहे हे 15 जुलै पर्यंत बंद असणार आहे. म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सहज पद्धतीने समजलं असेल की आपलं अनुदान उशिरा होणार. लक्षात ठेवा. म्हणजे अनेक तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून अशी माहिती समोर येते की हे जे पोर्टल आहे हे पोर्टल 10 ते 15 तारखेपर्यंत बंदच राहणार आहे, त्याच्यावरती काम सुरूच राहणार आहे. त्यामुळे मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की जर हे पोर्टल उशिरा अपडेट झालं किंवा ऍक्टिव्ह झालं तर आपलं अनुदान सुद्धा उशिरा डिस्ट्रीब्यूट होईल किंवा वाटप होणार आहे. त्यामुळे जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी ते प्रश्न विचारतात की सर, जून महिन्याचा शेवटचा आठवडा आला तरी सुद्धा आमचे पैसे वाटप होत नाहीत, कधी वाटप होणार? तर या संदर्भात अद्याप तरी कोणत्याही प्रकारचे अपडेट नाहीये, परंतु हे तांत्रिक कारण जर समोर आल्यानंतर एक आपण विचार करू शकतो की आपले अनुदान सुद्धा लांबणीवर जाऊ शकतं. आणि जर समजा दिव्यांग बांधवांचा जुलै महिन्याचा हप्ता वाटप करायचा आहे पहिल्या आठवड्यामध्ये, पण आता जुलैपर्यंत जर समजा हे पोर्टल बंद राहिलं तर साहजिकच त्यांचं सुद्धा अनुदान या ठिकाणी उशिरा जाईल. परंतु मित्रांनो, हे 2.0 पोर्टल जरी बंद असलं तरी सुद्धा प्रशासनाच्या स्तरावरती असे खूप ऑप्शन आहेत की त्या ऑप्शनच्या माध्यमातून हे पैसे वितरित केले जाऊ शकतात. आता हे डीबीटी प्रणालीचं पोर्टल बंद असताना लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटप केले. मी हेही समजू शकतो की त्यांचं डीबीटी पोर्टल वेगळं आहे, आपलं डीबीटी पोर्टल वेगळं आहे. परंतु मित्रांनो, या सर्व्हरच्या सिस्टमचा बऱ्यापैकी अभ्यास असताना बॅकएंडला खूप वेगवेगळ्या प्रणाली आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला हे पैसे वाटप करता येऊ शकतात. आता या अगोदर कोणत्या प्रकारची डीबीटी प्रणाली नव्हती, बरोबर आहे, मग तरी सुद्धा हे पैसे वाटप होत होते. परंतु मित्रांनो, काही वेगवेगळ्या गोष्टी असतात त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. हे पैसे किंवा निधी मंजुरी किंवा वेगळ्या विभागाला ट्रान्सफर, या सगळ्या गोष्टी या अगोदर आपण त्याविषयी भरपूर माहिती जाणून घेतलेली आहे. परंतु मित्रांनो, तुमचा जास्त वेळ घेत नाहीत तर एक महत्वाची अपडेट द्यायची होती की हे जे काही आपलं पोर्टल आहे हे पोर्टल जुलैच्या 15 तारखेपर्यंत बंद असणार, अशा पद्धतीची न्यूज पत्रामध्ये बातमी येते. आणि मित्रांनो, आपल्याला थोडंसं मनाची तयारी सुद्धा करावी लागेल की कदाचित हे आपले जे अनुदान आहे हे उशिरा येण्याची शक्यता आहे. महत्वाची अपडेट होती, सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.